मेन्सुरेशन 2Dचा हा प्रश्न प्रकार प्रत्येक वर्षी CTETच्या एक्झाममध्ये येतो. प्रश्न काय दिलेला आहे बघा. द नंबर ऑफ स्क्वेअर टाईल्स ईच ऑफ साईड 45 सेंटीमीटर रिक्वायर्ड टू टाईल अ फ्लोअर 6.75 मीटर लॉंग अँड 4.5 मीटर वाईड. तर एक फ्लोअर दिलेला आहे, त्याच्यावर 45 सेंटीमीटर बाजू असलेल्या किती फरशा बसतील असं विचारलं आहे. तर फरशांची संख्या जर आपण n मांडली, n बरोबर काय येणार आहे बघा. या फ्लोअरच्या एरियाला ज्यावेळेस आपण एका फरशीच्या एरियानं डिवाईड करू त्यावेळेस n म्हणजे फरशांची संख्या येईल बरोबर. त्यामुळे काय करावं लागेल, हे मीटरमध्ये जे दिलं आहे त्याला आधी सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करू. म्हणजेच 675 गुणुले 450 डिवाईड कशानं करायचं, एका फरशीचं क्षेत्रफळ म्हणजेच 45 गुणुले 45 सेंटीमीटर. करेक्ट. इथं 10चा भाग जाईल, 9ने जर भाग दिला 9×5 45, 9×7 63 उरले 4, 9×5 45, 5ने भाग दिला तर 15 आणि 15 किती येणार आहे 150. ही फरशांची संख्या. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.